So, प्यारे बच्चों, a very good afternoon and a warm welcome to the family of Success Science Academy. A beautiful way to fall in love with physics. In today's lecture, we are going to learn. The heading is over here. Vector joining any 2 points in the plane. It is the presentation of vector in the plane. But what is actually plane? Plane is nothing but a 2D. Plane is nothing but a 2D diagram. Like your circle is a plane, my whiteboard is a plane. ज्याला 2 डायमेन्शनची गरज असते इज अ प्लेन. बेटा सपोज 2 डायमेन्शन्स पैकी एक डायमेन्शन एक्स ऍक्सिस आणि एक डायमेन्शन वाय ऍक्सिस. सपोज मी असं कन्सिडर केलं तर बेटा एक्सच्या अलॉंग आय कॅप इज द युनिट वेक्टर, वायच्या अलॉंग जे कॅप इज द युनिट वेक्टर. मला इथे एक जनरल वेक्टर कन्सिडर करायचा आहे दॅट जॉईन्स एनी 2 पॉइंट्स. मग सपोज मी एक पॉइंट इथे घेतला, त्याचं नाव दिलं ए, आणि एक पॉइंट इथे घेतला बी. प्लेन मध्ये 2 पॉइंट्स आहेत आणि ह्या 2 पॉइंटना जोडणारा एक वेक्टर घेतला लाईक ए बी वेक्टर. तर मला याचं प्रेझेंटेशन इथं शिकायचंय. तर बेटा आपण कन्सेप्ट शिकलेलो आहे ऑलरेडी. कन्सेप्ट ऑफ पोझिशन वेक्टर. व्हॉट वी हॅव लर्न बेटा? वी हॅव लर्न द कॉन्सेप्ट ऑफ पोझिशन वेक्टर. व्हॉट इज द पोझिशन वेक्टर? फॉर पॉइंट ए, position vector is drawn from origin to that point, which is, let us say, a vector. Beta, what is position vector? Concept of position vector काय असते बेटा? काय असतो पोझिशन वेक्टर? ऑलवेज रिमेंबर, पोझिशन वेक्टर हा एक वेक्टर आहे. वेक्टर ड्रॉन फ्रॉम origin to required point. काय असतो बेटा? व्हेरी गुड आफ्टरनून डिअर आदित्य. व्हॉट इज दी पोझिशन वेक्टर? पोझिशन वेक्टर म्हणजे तो पोझिशन देतो. कुठून? फ्रॉम ओरिजिन टू द रिक्वायर्ड पॉइंट. प्रत्येक पॉइंटला स्वतःची पोझिशन आहे. जशी माझी सुद्धा आता इथे एक स्वतःची पोझिशन आहे. डायरेक्टर ऑफ द सक्सेस सायन्स अकॅडमी. जन्म कुठे झाला माझा? बीडला. सो बीड माझ्यासाठी काय? ओरिजिन. सो ओरिजिन पासून इथपर्यंत एक वेक्टर ड्रॉ केला तर तो माझा काय झाला? पोझिशन वेक्टर. तसं पॉइंट ए चा पोझिशन वेक्टर काय आहे? ए वेक्टर. पॉइंट बी चा पोझिशन वेक्टर काय बेटा? आय एम सेइंग अँड शोईंग हिअर ऍज अ बी वेक्टर. ठीक आहे ना? सो पोझिशन वेक्टर ऑफ ए, मी त्याला पीव्ही असं शॉर्टकट मध्ये म्हणतो. पीव्ही पोझिशन वेक्टर. ठीक आहे ना? सो बेटा पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए काय तो? ए वेक्टर. ओके. सेम वे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी इज अ बी वेक्टर, विच इज द वेक्टर दैट इज ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू दैट पर्टिक्युलर पॉइंट. ठीक आहे. सो आता इन ट्रायंगल ओ ए बी, ओ ए बी ह्या ट्रायंगल मध्ये कॅन आय अप्लाय ट्रायंगल लॉ? येस सर. एका पुढे कोणते 2 वेक्टर्स आहेत बघ ना. एक हा ए वेक्टर दिसतोय, त्याच्या पुढे हा ए बी वेक्टर आहे. दिसला का नाही? सो इन ट्रायंगल ओ ए बी बाय विच लॉ बेटा? बाय ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन ऑफ वेक्टर्स. ट्रायंगल लॉ लावू शकतो आपण इथे. बाय ट्रायंगल लॉ कॅन आय से ओ ए वेक्टर, त्याच्या पुढे कोण आहे बच्चा? ए बी वेक्टर, विच इज इक्वल टू व्हॉट? हा, स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट टू द एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड म्हणजे ओ बी वेक्टर. हा ओ ए वेक्टर कोण आहे? ए वेक्टर प्लस ए बी वेक्टर, आणि हा ओ बी वेक्टर कोण आहे? बी वेक्टर. गेटिंग? ओके. सो पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए, पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए इज ओ ए वेक्टर. मी इथं लिहितो की दॅट इज छोटा ए वेक्टर. ओके. आणि हा ओ बी वेक्टर विच इज छोटा बी वेक्टर. क्लिअर आहे? त्या व्हॅल्यू इथं टाकल्या. सो बच्चा ए बी वेक्टर इज व्हॉट? बी वेक्टर मायनस ए वेक्टर. आणि लक्षात कसं ठेवायचं बेटा? नीट लक्ष दे. हा जो ए बी वेक्टर आहे, एखाद्या प्लेन मध्ये आपण वेक्टर रिप्रेझेंट केला की काय म्हणायचं? पोझिशन वेक्टर ऑफ सेकंड मायनस पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट. समजा मी तुला बोललो ए बी वेक्टर, तर काय म्हणायचं? पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए. लुक ओव्हर हिअर. ठीक आहे. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. झालं? चला याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक एक्झाम्पल घेऊ.
so that you can understand. For example, दोन वेक्टर्स लिहूया. फॉर एक्झाम्पल एखादा पॉइंट आहे ए बर का, ज्याला असा दिला 2,3 आणि एक पॉइंट बी आहे विच इज 4,5 आणि क्वेश्चन इज फाइंड वेक्टर जॉइनिंग दिस 2 पॉइंट्स. काय क्वेश्चन बेटा? फाइंड वेक्टर जॉइनिंग दिस 2 पॉइंट्स. एक काम करूया आपण, क्वेश्चन्स एकदा रिझोल्युशन टॉपिक घेऊ आणि मग नंतर न्यूमरिकल सॉल्व्ह करू, ह्या टाइपचे न्यूमरिकल्स. ठीक आहे ना? ठीक. सो बेटा वेक्टर जॉइनिंग 2 पॉइंट्स हे रिप्रेझेंटेशन शिकलो आपण, पोझिशन वेक्टर ऑफ सेकंड मायनस पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट, इथपर्यंत आपण पोहोचलो. आता आपल्याला पुढचा महत्वाचा टॉपिक आहे की रिझोल्युशन ऑफ वेक्टर. त्याच्या अगोदर बेटा व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ द वेक्टर. आपण जो गिव्हन वेक्टर आहे, दिलेला एक वेक्टर आहे, ते याला रिझॉल्व्ह करू शकतो आपण, म्हणजे त्याचे इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स फाइंड करू शकतो. ओके. सो पुढचा हा महत्वाचा टॉपिक आपला रिझोल्युशन ऑफ वेक्टर. वेक्टरला रिझॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं? रिझोल्युशन ऑफ वेक्टर. ओके. व्हॉट इज रिझोल्युशन ऑफ वेक्टर? बेटा स्प्लिटिंग, resolution means splitting a vector into two or more components which produce same effect, as given vector. म्हणजे काय बेटा? सपोज एखादी बंद पडलेली गाडी आहे आणि सगळेजण त्या गाडीला एकाच डायरेक्शन मध्ये ढकलत असतात, कारण तेच तर टार्गेट आहे ना, सगळ्यांनी ढकलल्यावरती गाडी तिकडे गेली पाहिजे. 5 जणांनी गाडी ढकलली. किती? 5 जणांनी गाडी ढकलली. रिझल्टंट तर एक दिसला आपल्याला, काय? गाडी पळताना. सो 5 जणांचा मिळून एक रिझल्टंट आला. आपल्याला उलटी प्रोसेस करायची. तो जो एक आहे, एक वेक्टर सगळ्यांचा मिळून एक, त्याला पुन्हा किती जणांमध्ये करायचंय? 5 ठिकाणी स्प्लिट करायचं, त्याला रिव्हर्स प्रोसेस. बस हे रिझोल्युशन आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो रिझोल्युशन मध्ये काय असणार आहे की 2 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टर्स मिळून जो रिझल्टंट आणतात, तर त्याला पुन्हा काय करायचं? 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंपोनंट मध्ये स्प्लिट करायचं. आपल्याला जास्त नाही गरज पडत, आपण 2च ठिकाणी स्प्लिट करतो. ठीक आहे. अच्छा, आता मी लिहितो बेटा रेक्टँग्युलर कंपोनंट्स. आपला मेन टॉपिक येतो मी, रेक्टँग्युलर कंपोनंट्स. वेक्टरचे कंपोनंट्स असतात. वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग द रेक्टँग्युलर कंपोनंट्स. म्हणजे दिलेला जो वेक्टर आहे तो दिलेला असताना आपण रेक्टँगल तयार स्वतः करायचा आहे. ओके, यू विल शॉर्टली अंडरस्टँड. बेटा त्यासाठी परत आपण मग जसा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस घेतला होता, आपण 2D सिस्टम घेऊ फॉर इझी अंडरस्टँडिंग. आणि एक वेक्टर घेऊ बेटा, लेटेस्ट टेक आर वेक्टर. कोणता वेक्टर घेतला बच्चा मी? यू आर सेइंग लाईक आय हॅव टेकन आर वेक्टर. एखादा रिझल्टंट वेक्टर असतो ना, आपण त्याचं एक नाव दिलं आर वेक्टर. ठीक आहे. आणि बेटा इथून मी एक रेक्टँगल बघ ना आता तयार होईल ना. हे बघ, एक्स ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर ड्रॉप करा, केला. वाय ऍक्सिस वर करा, अच्छा. एक्स ऍक्सिस वर करा, ओके, केला. आहे काय केलं बेटा आपण? वी हॅव कन्सिडर्ड वेक्टर आर वेक्टर. काय कन्सिडर करतो आपण? आर वेक्टर इन द स्पेस किंवा प्लेन. आपण काय केलं? कन्सिडर बघा आपण काय केलं? कन्सिडर, नाव देऊ आपण. चल, हा ओरिजिन आहे. ओके सर, हा पॉइंट ए, हा पॉइंट बी, हा पॉइंट सी. ठीक आहे. हे बघ, कन्सिडर ओ टू ए. हे बघ बेटा, ओ ए वेक्टर इज ऍक्च्युली आर वेक्टर. ओ ए वेक्टर इज आर वेक्टर असं बोललो मी. ठीक आहे. इन प्लेन, इन एक्स वाय प्लेन असं म्हणतो. कुठे घेतला बेटा मी? एक्स वाय प्लेन मध्ये. ठीक आहे. हॉरिझॉन्टल एक्स, व्हर्टिकल वाय. एक्स वाय प्लेन मध्ये एक ओ ए वेक्टर की जो आर वेक्टर आहे, हा असा मी कन्सिडर केला. गेटिंग? आता ह्या आर वेक्टरचे
जे दोन कंपाऊंड असतात ते हे बघ, हे दोन आहेत जे तुला दिसत आहेत. आणि ते कसे भेटले, तर आपण ड्रॉप केला परपेंडिक्युलर फ्रॉम ए. ड्रॉ perpendicular from point A on x and y axis at कुठे पडले हे, x b y c at b and c रिस्पेक्टिव्हली. काहीच नाही, आपण फक्त ए वर काय केले, दोन परपेंडिक्युलर्स ड्रॉप केले. तर बेटा हा जो ओबी आहे ना, याला आपण काय म्हणू, आर एक्स. एरो का दिला, तर मी याला जर वेक्टर कन्सिडर करतो, आणि तर वरती याला आर वाय अलॉंग वाय आहे ना तो. ठीक आहे. सो नीट लक्ष दे, काहीच नाही, मी फक्त काय केलं, याचं नाव आर एक्स दिलं, याचं नाव आर वाय दिलं, एवढंच केलं. आणि हे आर एक्स आणि आर वाय हेच असतात रेक्टँग्युलर कंपोनंट्स, जे रेक्टँगल बनवतात. हे बघ ना, आपला जो वेक्टर होता ना आर वेक्टर, याचा रेक्टँगल बनवलाय दोघांनी. ओके. सो दोनच कंपोनंट्स आपण नेहमी घेतो, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. युजली इट इज नॉट ऍक्च्युअली हॉरिझॉन्टल व्हर्टिकल, इट इज विथ रेफरन्स टू द सरफेस. पुढे जसं हे येईल, तर आपण सध्या ही सिस्टम आहे सोपी करण्यासाठी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असं अंडरस्टँडिंग करू. ठीक आहे. सो असे दोनच कंपोनंट्स आपण संपूर्ण फिजिक्स मध्ये यूज करत असतो. ओके. तर ते अलॉंग आणि परपेंडिक्युलर असे त्यांचे दोन प्रॉपर नाव आहेत. ठीक आहे ना. रेक्टँग्युलर कंपोनंट्स असतात अलॉंग आणि परपेंडिक्युलर. अच्छा, अलॉंग म्हणजे हा, परपेंडिक्युलर म्हणजे हा. डिपेंड कशावरती लागतात ते. अच्छा, इथपर्यंत आपली स्टोरी आली. येस सर. बेटा लक्ष द्या आता. आता हा जो रेक्टँगल आहे हा तर पॅरलेलोग्राम बनला, आहे का नाही. ओ बी ए सी इज पॅरलेलोग्राम. इन पॅरलेलोग्राम ओ ए बी सी, ओ बी ए सी, ओ बी ए सी पॅरलेलोग्राम आहे ना. बघ ना, रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम लो लावू शकतो का मी? येस सर. बाय पॅरलेलोग्राम लॉ. पॅरलेलोग्राम लॉ ने काय लिहू शकतो मी, हा जो आर वेक्टर आहे इज आर एक्स वेक्टर प्लस आर वाय वेक्टर. येस और नो बेटा. आर वेक्टर कॅन बी रिटन ॲज आर एक्स वेक्टर प्लस आर वाय वेक्टर. डन. कसं बघ, लक्ष दे. वेन टू वेक्टर्स आर ऍक्टिंग ऍट अ पॉइंट सायमल्टेनियसली, पॅरलेलोग्राम काय लॉ काय सांगतो, एकाच पॉइंट वरती दोन वेक्टर असतात. बघ ना, एक हा आणि एक हा, एकाच वेळी दोघं आहेत, तर त्यांचा रिझल्टंट इज गिवन बाय डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम ड्रॉन फ्रॉम कॉमन पॉइंट ऑफ द टू वेक्टर्स. दोन वेक्टरचा जो कॉमन पॉइंट आहे इथून ड्रॉ केला. ठीक आहे. चला, आता आपल्याला एक गोष्ट माहितीये की बेटा हा जो एक्स ऍक्सिस आहे याच्या अलॉंग युनिट वेक्टर काय असतो बच्चा, आय कॅप. आणि हा जो वरती वाय ऍक्सिस आहे याच्या अलॉंग युनिट वेक्टर काय असतो रे, जे कॅप. येस ऑर नो. वायच्या अलॉंग कोण असतो, जे कॅप. क्लिअर आहे. मग आता युनिट वेक्टरची कन्सेप्ट मी जेव्हा तुम्हाला शिकवली होती, तर मी तुम्हाला बोललो होतो की कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. काय लक्षात ठेवायचं बेटा, बोलो. कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. सो कुठल्याही वेक्टरला मी काय लिहू शकतो बेटा, मॅग्निट्यूड इंटू कॅप. बरोबर का नाही, युझिंग दिस फॉर्म्युला. हा जो आर एक्स वेक्टर आहे, समजतंय का मला काय म्हणायचंय ते, हा जो आर एक्स वेक्टर आहे त्या वेक्टरला काय लिहू शकतो मी, मॅग्निट्यूड गुणिले कॅप. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू. सो हा जो आर एक्स वेक्टरची व्हॅल्यू काय असणार आहे, ओनली आर एक्स, ही लेंथ एवढी आर एक्स गुणिले कॅप कोणता असणार आहे, आय कॅप, कारण तो एक्सच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे मी याला काय लिहू शकतो, आर एक्स इंटू आय कॅप प्लस हा जो आर वाय वेक्टर, वेक्टर इज मॅग्निट्यूड इंटू कॅप. मॅग्निट्यूड काय बेटा, आर वाय गुणिले कॅप कोणता, जे कॅप. सो आर वाय इंटू जे कॅप. याला काय लिहिणार बेटा मी, आर वाय इंटू जे कॅप. आर यू अंडरस्टँडिंग. सो इथपर्यंत आलो. दिस इज दी रिप्रेझेंटेशन ऑफ अ वेक्टर. नीट लक्ष दे बरं का बेटा आता. दिस इज दी रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर इन द कोऑर्डिनेट सिस्टम. कसा रिप्रेझेंट केला, आर वेक्टर आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप. म्हणजे समजा हा जो माझा पॉइंट आहे याचे जर का कोऑर्डिनेट्स लिहायचे ठरले तर आपण कसे लिहितो, आर एक्स कोमा आर वाय. मग अशी नाही का मी घेतलं होतं 2 3, अशा काही पण व्हॅल्यू असतील ना, आहे की नाही, 2 3 असा पॉइंट असतो ना. सो कुठलाही पॉइंट
प्लेन मध्ये जेव्हा आपण लिहितो सपोज 2 3 असेल तर त्याला कसं लिहिणार आपण 2i कॅप प्लस 3j कॅप, ठीक आहे, 2i कॅप प्लस 3j कॅप लाईक दिस बाय युजिंग विच कॉन्सेप्ट बेटा, वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड इंटू कॅप. हे लक्षात ठेवायचं, दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ अ युनिट वेक्टर. आता रेक्टेंग्युलर कंपोनंट्स कोणते आहेत बेटा, हे बघ, एक आर एक्स वेक्टर आणि एक आर वाय वेक्टर. आर एक्स वेक्टर along x axis and जागीची अडचण आली बघ, लक्षात बेटा, रेक्टँग्युलर कंपोनंट दोन आहे, एक आर एक्स वेक्टर along x axis आणि आर वाय वेक्टर along y axis. नीट लक्ष दे बरं का बेटा, एका वेक्टरचे जे दोन कंपोनंट असतात ते दोन्ही वेक्टर आहेत. कोणाचे, आर वेक्टरचे. हे बघा, हा जो आर वेक्टर आहे त्याचे दोन कंपोनंट आहे, एक अलॉंग हॉरिझॉन्टल आणि एक अलॉंग व्हर्टिकल. हे बघा, हा जो आपला तिरका आहे ना, अलॉंग हॉरिझॉन्टल एक आणि अलॉंग व्हर्टिकल एक. आर वेक्टरचा आर एक्स वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस आणि आर वाय वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस. क्लिअर आहे बेटा, स्क्रीनशॉट घ्या. झालं इथपर्यंत? हा, आता बघ, आता वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग मॅग्निट्यूड ऑफ दिस आर, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ दिस आर. ठीक आहे, माझं लक्ष दे. as far as the magnitude is concerned, बघा आपला वेक्टर कसा रिप्रेझेंट केला होता आपण, आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप. आता लक्ष दे बरं का, फ्रॉम डायग्राम व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ आर, मॅग्निट्यूड ऑफ आर म्हणजेच व्हॅल्यू ऑफ आर. हा जो आर वेक्टर आहे आपला त्याचं मॅग्निट्यूड, याचं मॅग्निट्यूड म्हणजे हे आर कसं येईल ते, हे काय आर एक्स आणि हे आर वाय, म्हणजे इथं मी पायथागोरस थेरम लावू शकतो, आहे की नाही. सो विच कॅन बी रिटन ॲज आर इज इक्वल टू अंडर रूट पायथागोरस थेरम वापरून आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. हे बघ ना, राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरस थेरम, आर स्क्वेअर इज आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय, ही आर वाय तर ही आर वाय. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा, हा पण आर वाय वेक्टर्स होईल ना, आर एक्स आणि आर वाय. सो आर स्क्वेअर इज आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. सो सिम्पली आय कॅन राईट मॅग्निट्यूड ॲज आर इज इक्वल अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. वी हॅव टू रिमेंबर दिस, व्हेरी इझी. अच्छा, सो व्हॉट अबाउट डायरेक्शन ऑफ आर, आपला जो आर वेक्टर आहे याच्या डायरेक्शनचं काय सर. सपोज माय आर वेक्टर इज मेकिंग अँगल थीटा विथ एक्स ऍक्सिस, थीटा इज अँगल कोणी बनवला, त्या आर वेक्टरने, ज्याला आपण किती वेळ रिझॉल्व्ह करतोय. थीटा इज द अँगल मेड बाय आर वेक्टर विथ काय बेटा, एक्स ऍक्सिस. मी बोललो ना, युजली विथ आपण हॉरिझॉन्टल सोबत घेतो, हा अँगल व्हर्टिकल सोबतही घेऊ शकतो आपण, पण आपली सवय की आपण युजली हॉरिझॉन्टल सोबत घेतो, कोणत्यातरी एका सोबत तो अँगल दाखवला पाहिजे, ठीक आहे ना, रिप्रेझेंट तसा केला पाहिजे. थीटा इज द अँगल मेड बाय माय आर वेक्टर विथ एक्स ऍक्सिस. सो अँगल देण्याचा कॉन्ट्रॅक्ट संपूर्ण फिजिक्स मध्ये तो टॅनचा आहे, नेहमी लक्षात ठेवा, टॅन गिव्स द अँगल. सो बच्चा, टॅन थीटा फ्रॉम द डायग्राम, बघ ना, हाईट अपॉन बेस, सो आर वाय अपॉन आर एक्स, आर वाय अपॉन आर एक्स. This implies theta is equal to tan inverse of ry upon rx. झालं, with x axis. This is very important, बेटा, with x axis. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट काढून घ्या. काय काढलं बेटा आपण, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. सो आदित्य, हॅव यू अंडरस्टूड सो फार, समजलं इथपर्यंत? येस. एखादा पर्टिक्युलर वेक्टर आर वेक्टर जर दिला असेल तर अलॉंग एक्स ऍक्सिस आणि अलॉंग वाय ऍक्सिस, जो आडवा आहे तो आर एक्स वेक्टर, जो उभा आहे तो आर वाय वेक्टर, असे दोन कंपोनंट होतील त्याचे. ओके, आणि रिलेशनशिप कसं आहे बेटा, आर इज अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. ओके,
मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनचं काय tan इनवर्स ऑफ RY अपॉन RX. आर यू अंडरस्टँडिंग? tan इनवर्स म्हणजे ओके बर. आता हे आपण कशामध्ये घेतलं होतं 2D मध्ये. सेम कॉन्सेप्ट कॅन बी अप्लाइड इन 3D. ठीक आहे ना. पर 3D साठी काय होईल बघ इथंच मी मेन्शन करून देतो बेटा. दिस इज फॉर 2D आणि 3D असेल ना तर हा R चा फॉर्म्युला काय होईल R इज इक्वल टू अंडर रूट RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर प्लस RZ स्क्वेअर. ओके इन 3D. ठीक आहे. बाकी अँगल वाला टॉपिक आपल्याला क्लास 12th मध्ये. सो सध्या फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 2D असेल तर हा फॉर्म्युला 3D असेल तर फक्त एक RZ ऍड होईल. समजा 3 डायमेन्शन मध्ये पॉइंट आपल्याला जर दिलेला असेल तर. ठीक आहे. चला आता आपण याच्यावरती वेस्ट न्यूमरिकल सोडू. सो बेटा आजच्या टॉपिक मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आपण शिकलो की एका वेक्टरला प्लेन मध्ये कसं लिहायचं. तर कुठलाही वेक्टर लाईक ए बी वेक्टर इज बी वेक्टर मायनस सी वेक्टर पोझिशन वेक्टर ऑफ सेकंड मायनस पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेक्टेंग्युलर कंपोनंट्स. ओके एका वेक्टरला दोन ठिकाणी आपण रिझॉल्व्ह केलं. हॅज बीन समथिंग वी हॅव लर्न इन दिस लेक्चर सो फार. चला आता न्यूमरिकल्स मध्ये फर्स्ट न्यूमरिकल इज शो दॅट शॉर्टकट मध्ये लिहितो एस टी आय ए वेक्टर इज इक्वल टू I cap minus J cap upon root 2 is युनिट वेक्टर. आपल्याला म्हणतात की दाखवा हा युनिट वेक्टर आहे. काय प्रूफ आहे बेटा बिंग युनिट वेक्टर? काय आयडेंटिटी असते युनिट वेक्टरची? एखादा वेक्टर युनिट वेक्टर असेल तर त्याचं मॅग्निट्यूड काय असलं पाहिजे 1. काय असलं पाहिजे 1. मग आता हा जो वेक्टर दिलेला आहे याचं मॅग्निट्यूड मला काढायचं असेल तर कसं काढणार मी? हाऊ कॅन आय फाइंड मॅग्निट्यूड ऑफ दिस पर्टिक्युलर वेक्टर? बेटा लक्ष दे मगाशी R वेक्टर इज इक्वल टू RX I कॅप प्लस RY J कॅप होता का नाही असा? राईट. तर मॅग्निट्यूड कसं काढलं बेटा आपण युझिंग पायथागोरस थेरम. अंडर रूट RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग? तसा हा जो दिलेला वेक्टर आहे ए वेक्टर बघ लक्ष दे सोल्युशन. बेटा हा जो ए वेक्टर आहे याला मी हा जो रूट 2 आहे दोन्ही ठिकाणी डिवाइड करून असं लिहू का 1 अपॉन रूट 2 I कॅप मायनस 1 अपॉन रूट 2 J कॅप. रूट 2 दोन्ही ठिकाणी डिवाइड केला फक्त आपण. इज इट ओके? मग आता हा याच्यासारखा झाला का नाही झाला आहे की नाही RX I कॅप प्लस RY J कॅप. हा RX हा RY गेटिंग. अच्छा मग बेटा मॅग्निट्यूड ऑफ द ए वेक्टर मॅग्निट्यूड म्हणजे मॉड टाकायचा इज इक्वल टू रूट मध्ये RX चा स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन रूट 2 चा स्क्वेअर प्लस RY चा स्क्वेअर मीन्स मायनस 1 अपॉन रूट 2. हे बघ ना मायनस साइन आहे ना मायनस 1 अपॉन रूट 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू रूट मध्ये 1 अपॉन रूट 2 कॅन आय से 1 चा स्क्वेअर 1 डिवाइडला रूट 2 चा 2 प्लस मायनस 1 चा 1 आणि खाली रूट 2 चा 2. सो बेटा रूट मध्ये हाफ प्लस हाफ काय झालं 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1. सो फायनली दिलेला जो वेक्टर आहे त्याचं मॅग्निट्यूड काय आलं बेटा 1 अँड देअरफोर हा जो वेक्टर आहे ए वेक्टर इज युनिट वेक्टर. बोलो हैव यू अंडरस्टूड और नॉट? चलो आदित्य रिप्लाई करा. काय क्वेश्चन आहे? फाइंड युनिट वेक्टर. युनिट वेक्टर काढायचा इन द डायरेक्शन ऑफ दिस वेक्टर. सो हा जो गिवन वेक्टर आहे याचं एक नाव लिहू आपण काहीतरी. याला एक नाव देऊ. समजा याचं नाव देऊ आपण पी वेक्टर इज 3I कॅप प्लस 4J कॅप. ओके
बेटा नीट लक्ष दे, हा जो वेक्टर आहे, समजा हा असा वेक्टर आहे, हा पी वेक्टर, समजा प्लेन मध्ये हा असा काहीतरी आहे. मला पाहिजे युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ दिस. याच्या डायरेक्शन मध्ये जो युनिट वेक्टर असणार आहे बेटा, याचीच डायरेक्शन मध्ये जो युनिट वेक्टर असणार त्यालाच आपण काय म्हणतो बच्चा, पी कॅप. काय म्हणतो आपण, पी कॅप. आणि कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. येस ऑर नो बच्चा, कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड, आहे की नाही. मग तुला कॅप पाहिजे असेल तर तो वेक्टर माहित पाहिजे काय, वेक्टर तर माहिती आहे, त्याचं फक्त काय काढायचं, मॅग्निट्यूड, झालं. सो हा जो पी वेक्टर आहे बच्चा, याचं मॅग्निट्यूड काढू आपण. मॅग्निट्यूड म्हणजे नुसता मॉड लावायचं त्याला. ओके, त्याला असं पी पण बोलतो बरं का आपण, नुसतं व्हॅल्यू ऑफ पी, ओनली पी, किंवा वेक्टरच्या तिथं असा मॉड टाकायचा मॅग्निट्यूड. काय होईल बेटा, रूट मध्ये 3चा स्क्वेअर, आय कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जे कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर, है की नाही, आर एक्सचा स्क्वेअर प्लस आर वायचा स्क्वेअर, सेम स्टोरी. सो बच्चा इट इज इक्वल टू रूट मध्ये 3चा 9 आणि 4चा 16, 16 आणि 9 झाले 25. स्क्वेअर ऑफ 25 इज 5. सो माझ्याकडे वेक्टर पण आहे, त्याचं मॅग्निट्यूड पण आहे. आय कॅन फाइंड कॅप. सो बच्चा पी कॅप इज वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. बघ, हाऊ आय हॅव रिटन द फॉर्म्युला. Cap is vector upon magnitude. P cap is P vector upon P. So बच्चा it is equal to P vector is 3i cap plus 4j cap. 3i cap plus 4j cap divided by P. ठीक आहे, P किती आहे 5. ओके, फक्त याला व्यवस्थित लिहूया. 3/5 i cap प्लस 4/5 j cap. आहे की नाही सिंपल, आहे की नाही, व्हेरी सिंपल. ओके चलो, सो बेटा प्लीज कॉन्सन्ट्रेट. The question is find vector drawn from the point this to this. 2 पॉइंट मला दिलेले आहेत. मी काय म्हणतो, त्या पॉइंटला नावच नाहीयेत, तर लेटेस्ट टेक दोस 2 पॉइंट्स, लेट्स टेक दोस 2 पॉइंट्स ऍज. आणि मी डायग्राम पण काढतो म्हणजे अंडरस्टँडिंग होईल की आत्ताच्या लेक्चर मध्ये सुरुवातीला मी हे बघा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस, अर्थात ही 3D सिस्टम आहे, सो आय एम एस आहे झेड ऍक्सिस, नो इशू. आणि जे 2 पॉइंट आहे बेटा, त्यातला एक पॉइंट ए आणि एक पॉइंट बी. त्या ए ला काय म्हणूया आपण, -4 10 7, आणि हा जो बी आहे 3 - 2 1. ओके, this concept I have just before the lecture I have means the lecture when it was started I have taught you this concept. So बच्चा वेक्टर ड्रॉन फ्रॉम पॉइंट this to this. सो त्याचं नाव ए, याचं नाव बी असं केलं आपण, ए बी वेक्टर. काय काढायचं मला, ए बी वेक्टर इज समथिंग आय एम इंटरेस्टेड. आणि बेटा तुला आठवत असेल दिस पॉइंट वॉज टेकन ॲज ओ, आहे की नाही. आणि ओ ए वेक्टरचा पोझिशन वेक्टर घेतला होता मी, ए वेक्टर. ओ बी वेक्टरचा काय घेतला होता बच्चा, बी वेक्टर. आर यू अंडरस्टँडिंग. सो जो पॉइंट ए, तो जो पॉइंट ए त्याचा पोझिशन वेक्टर इज ओ ए वेक्टर, बर का, विच इज ए वेक्टर. आणि याला कसं लिहितो आपण, मगाशी बघ आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप. 3D सिस्टम असेल तर आर झेड के कॅप. सो हे काय, हा 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 एक्स वाय झेड असे 3 कंपोनंट्स आहेत. सो एक्सच्या अलॉंग बघ -4, सो याला मी असं लिहू शकतो -4 आय कॅप, पुढचा वाय सो +10 जे कॅप, 7 आहे सो +7 के कॅप. क्लिअर आहे बच्चा. चला हा बी पॉइंट, त्याचा पोझिशन वेक्टर काय होईल बेटा, ओ बी वेक्टर विच इज बी वेक्टर, ओ बी वेक्टर विच इज बी वेक्टर, विच इज इक्वल टू 3 - 2 1. सो 3 i cap -2 j cap प्लस 1 k cap. 3 - 2 1. ठीक आहे. सो हे 2 वेक्टर्स माझ्याकडे आले. मला काढायचा वेक्टर ड्रॉन फ्रॉम दिस टू दिस, म्हणजे ए बी वेक्टर. सो कॅन आय सिम्पली से ए बी वेक्टर position vector of second minus position vector of first. Beta always remember whenever you are finding any vector, okay, any vector, position vector of second point minus position vector of first point. कुठला वेक्टर कसा लिहिला जातो बच्चा, पोझिशन वेक्टर ऑफ सेकंड पॉइंट, ठीक आहे, बी चा मायनस पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट पॉइंट. झालं, बी वेक्टर मायनस ए वेक्टर. सो यातनं हा आपल्याला वजा करायचा आहे फक्त.
ओके, मग आता बेटा मी जरा स्टेप बाय स्टेप करतो. 3i कॅप मायनस 2j कॅप प्लस k कॅप आहे की नाही, हा बी वेक्टर. सबट्रॅक्ट करायचा आपल्याला हा ए वेक्टर, लिहा त्याला -4i कॅप प्लस 10j कॅप प्लस 7k कॅप. झालं, सोडवायला स्टेप बाय स्टेप, विच इज इक्वल टू, हे बघ 3i कॅप मायनस 2j कॅप प्लस k कॅप मायनस ऑफ मायनस प्लस 4i कॅप मायनस 10j कॅप बर का, आणि मायनस 7k कॅप. क्लिअर आहे बेटा? ओके, हा 3i कॅप आणि हे 4 किती झाले, 3 आणि 4 7i कॅप मायनस 2j कॅप, आणि इथं काय -10, -2 आणि -10 किती झाले बच्चा, -12j कॅप. हा k कॅप आणि त्याच्यातून 7 गेले, म्हणजे बघ ना एकातून 7 गेले, -6k कॅप. So finally I have got that particular vector AB vector as shown. Clear hai bacha? So today we will stop here for physics. Have you understood?